पावसाच्या पाण्याने का झाड अशी फ्रेश होतात, कारण पावसाच्या पाण्यामध्ये क्षार असतात ना, जीवनसत्व. मंडळी आज 31 मे आणि अहिल्याबाई होळकरची आज जयंती पण आहे आणि पाच आभाळ आले. अरे दादू तू उठला बघ, बाहेर पाऊस किती यायलाय. आले 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 आले. तर आज अहिल्याबाई होळकर जयंती पण आहे आज 31 मे. आणि बघा ऊन तर एवढं कडक आहे, पण अचानक कसं आज वारं पण खूप सुटलं बा. वारं म्हणतो पण सुटलं आणि आभाळ पाठी आलेलं जोरात आणि पाऊस पण सुरू आहे. आणि अशा पावसातच आम्ही थोडंसं भिजलो, कारण कुंड्यामध्ये पाणी पडून झालं आणि माती धुवून जाऊन आली. कुंड्या उचलून खेळायला गेलो तर थोडंसं भिजलो पण. आणि पाय एका 5 मिनिटातच सगळं थंड थंड वातावरण झालं. म्हणजे म्हणतात ना 4 महिन्याचा उन्हाळा आणि 1 तासाचा पावसाळा बरोबर आहे. त्यामुळे मस्त थंड वातावरण झालेलं आहे. एवढी गरमी होऊ लागली ना दादू, पाऊस पडायला. चला तर म्हणजे मग आता मस्त थंड वातावरणात, अशा ढगाळ वातावरणात मस्त पावसामध्ये आपण कडक कडक चहा पिण्याचा आनंद घेऊ. तर मस्त पैकी कडक कसा चहा ठेवलेला आहे. चहा झालेला आहे तयार. काय दादू, तुला चहा प्यायचा का दादू? चला चला गायत्री, झाला चहा तयार. चला वातावरणात ढगाळ आम्ही चहा घेऊन चला. मस्त वातावरणात थंड वातावरणात चहा आणला गायत्री, थंड होईल मस्त. आणि पहा इकडं डीजे डीजे चहा. चला खाली झालं चहा पिणं. नळाचं बोरचं किती पाणी दिलं ना एवढी फ्रेश दिसणार ना. एवढी 5 मिनिट पाऊस आला ना तर त्या पाण्यानं असे झाडे मस्त फ्रेश होतात असे, कारण पावसाच्या पाऊस पण सुरू झाला बघा. हो, किती वातावरण झालं. तर पाहत आपण डीजे गच्चीवर बघितला ना, जाऊ काय लागेल थोडं. पहा मस्त पैकी आम्ही वरती गच्चीवर जाऊन चहा पिऊन आलो कडक कडक मस्त. आणि तोपर्यंत आम्ही तो भाजी फोडणी टाकून गेलो होतो वरती. त्यामुळे तोपर्यंत भाजी शिजली आणि भाजी वांगा बटाटा शिमला मिरची मिक्स भाजी केलेली आपली लग्नाच्या पंक्तील्यासारखी. वा काय भारी स्वारेला मस्त बघा, कट कसा आलाय तरी छानपैकी. तर चला आता भाजी पण तयार झालेली, भात तयार झालेले. तर आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. चला गॅस बंद करू. तू चल इकडे. तर पहा म्हणजे एवढा पाऊस वारं मग होतं आणि आता लगेच कडक ऊन पण पडलेलं आहे. तर हे पहा आमचा नातू बघा पावल्या खेळायले. आपण टाळावर कसं पावल्या खेळतो भजनात तसं पावल्या खेळायले. आणि तिकडे डीजे वाजायला ना अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त. तर तेव्हा त्याचा आवाज आहे. तर मंडळी मग भाजी पण आपली तयार झालेली आहे, भात तयार झालेले आहे. आता अर्धा स्वयंपाक झाला, अर्धा राहिला. आता संध्याकाळची वेळ 5 वाजून गेलेली. तर चला तर आज पावसातला आनंद घेतला मस्त. कसा वाटला आजचा छोटासा ब्लॉग? आवडला जरूर जरूर कमेंट करा. आणि मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.